कॅम्पसाईटवर आलो आहे बऱ्याच दिवसांनी. गेल्या वर्षात 3-4 वेळा येणं झालं पण व्लॉग नाही बनवता आला. सो आज मी आणि प्रवीण आलो, निवांत आहोत आणि मस्त व्लॉग करणार आहोत. मग कसली तयारी आहे प्रवीण? बार्बेक्यू, पायनॅपल बार्बेक्यू. स्वप्नील काय तयारी न करता येतो तो ते आम्हालाच सगळ्यांना बघायला लागतं. आणि आपला मित्र काय म्हणतोय? मित्राला बोलतोय चल विदाउट बॅग. मित्र काय नाही प्रवीण? काय ते घराच्या इथं अडकल्यावर काय म्हणतो आपण त्याला? संसारी. हे पिसला जातोय असं काहीतरी काय पुढे ठेवू शकतो होतो ना. समृद्धी महामार्ग चालू झालाय की नाही ते आम्ही आता डायरेक्ट टाकून चेक करतोय. आयडियली 1 मेला मोदी करणार होते इनॉग्रेशन, बट पहलगाममुळे कॅन्सल झालंय. पण आता इकडे दिसत आहेत काही गाड्या चालल्या आहेत, सो आम्ही ट्राय मारणार आहोत, जाऊन बघूया. कंटेंट पाहिजे ना. पोलिसांनी पकडलंय, फाईन घेतली आहे प्रवीणकडनं. अरे आमेरच्या मोबाईलवर फाईन. शहापूर दे रहा ना जाने, शहापूर तक जा. अच्छा मग बस. टनेल आले आता आणि ते टनेल आत घुसून डायरेक्ट डेड एंड असं असू नये अशी अपेक्षा आमची. घाबरतच जातो ऍक्च्युली. हा कुठचा आहे मग? कसारावाला आहे का? कसाराला बायपास तर आहेच ना. हा तर कुठे ना कुठे टनल लागेलच, कारण कसारा एवढा छोटा नाही. हा कसारा काहीच्या का मोठा आहे, पण ह्यांनी जो अल्टरनेट रूट केला असेल त्याला छोटा मिळाला. त्याला मे बी तेवढं ठेवलंच नसेल. खास लाईट लावल्यात आमच्यासाठी. रंगरंगोटी झालेली आहे साईडला. मग समृद्धीचा आनंद घेतोय प्रवीण तू? जेव्हा पोहोचू आपण, उतरू, एक्झिट मारू, त्यानंतरच याच्यावर कमेंट. ओव्हर नाही. येस प्रवीण. सेटबॅक येतात आयुष्यात, खचून न जायचा पुढे जायचं असतं, तेच करतोय आम्ही. रिस्टार्ट. 10th फेल काय? 10th फेल 12th फेल, तेच ते. तुम्हाला मोदींच्या आधी जायचंय हो या रस्त्याने. ठीक आहे, मोदी फीत कापणार पहिले. ऍक्च्युली नुसता वळसा घेऊन आता मला परत मुंबईच्या वाटेला नेतोय, ते बंद केलंय. ठीक आहे, 1-2 मिनिट साठी खुश झालेलो. प्रवीणने जी आयडिया केलेली समृद्धी महामार्गाची, तो आता बदलला आहे थोडा. प्रवीणने जर पोचलो असतो तर आमची झाली असती ती आयडिया. आता पोचलो नाही तर ती प्रवीणवर आली. वा वा वा, ही अशीच असते दुनिया. वाईल्ड लाईफ सफारी सुरू झाली यार इथं. हा गवे बिवे दिसायचे बाकी आहेत फक्त आता. ऑफरोडिंग. पण आणला मित्रा तू सनसेटच्या आत आणलास. अरे भले शब्द नको. भले 6:30 का होईना, भेळ खाल्ली नाही मी, कळलं ना. सनसेटच्या आत आलो बाबा. तुझ्यासाठी भेळ नाही खाल्ली, उपाशी राहिलो आणि आलोय. सो फायनली रंगीत कौलारू घर. आणि तिकडे नुकताच आम्ही खर्च करून लेवलिंग करून घेतले तो प्लॉट. महाबळेश्वर
स्वागत आहे तुमचं महाबळेश्वर मध्ये. ठाण्यामध्ये एवढं गरम होत आहे, सो कॅम्पसाईटवर आल्यावर पहिली गोष्ट जी जाणवली तो इथे संध्याकाळी जो थंड वारा चालतो किंवा रात्रीची थंडी पडते. सो बऱ्याचदा आम्ही शेकोटी वगैरे लावल्याचं आठवत आहे मे महिन्यात. बघूया आज काय, आजची रात्र कशी असते बघूया. किती दिवसांनी बघितलं मी लिली. लाईट लगेच बदलला. तुझ्यावर ऑरेंज झालं आणि ते सगळं काळं झालं जसं तू आग टाकलीस. असं थंड वारा आणि त्यात आपली शेकोटी. याचा कोळसा पडायला वेळ जाईल ना अजून. हो हो. मी आणि प्रवीण कॅम्पसाईटवर आलोय. भरपूर दिवसांनी आलो. तू कधी आलेला लास्ट? मी लास्ट सप्टेंबरला आलेलो हरिश्चंद्रचा ट्रेक करायला. ट्रेक केला? हा, ट्रेकला आलेलो आणि तेव्हा थांबलेलो. अच्छा अच्छा, ओके. आणि इवाला घेऊन पण आले तेव्हाच आलेलास? इवाला घेऊन त्याच्या आधी आलेलो, त्याला बराच टाइम झाला. अच्छा, आधीच आहेत. मला ती फ्रेम आठवते की इवा कौलारू घरात बस मध्ये वगैरे. मी पण त्याच दरम्यान होतो ऑगस्टला. मी बॅच घेऊन आलेलो आणि पाऊस पडलेला थोडा. गेल्या वर्षात माझ्या 3-4 ट्रिप झाल्या, पण मला शूट नाही करता आलं कॅम्पसाईट, कारण धावत्या ट्रिप होत्या. आणि इथे मी एका प्रोजेक्टवर होतो शिरपुंजे गावामध्ये. तर शेती रिलेटेड प्रोजेक्ट होता. तर येता जाता माझी धावती भेट होती. खूप मेसेज आहेत, कमेंट्स आहेत की तुमची कॅम्पसाईट बंद झाली का. तर म्हटलं की आता छान एक निवांत ब्लॉग करू, जाऊया तिथला अनुभव घेऊ. कॅम्पसाईट बंद नाही झाली नक्कीच, कारण की बरेच जण, मी पण जेव्हा व्लॉग वगैरे किंवा बरेच मला कॉल पण येतात की कॅम्पसाईट चालू आहे का, मधल्या दिवशी असेल का. कॅम्पसाईट पूर्ण 12 महिने चालू आहे. नेहमी म्हणजे वीकडे असो वीकेंड असो चालू असते. आणि लकीली रिस्पॉन्स पण खूप छान आहे. म्हणजे आता किती वर्ष झाली आपल्याला? 21ला लॉकडाऊन मध्ये सुरू केला, पण 21ला बस घेतली ऍक्च्युली. सो 22, 23, 24, 25 हे 4थं वर्ष आहे कॅम्पसाईटचं. सो 4 वर्ष व्यवस्थित चालू आहे. टच वूड. वूड आहे नाही का? सो ती मोठी गोष्ट आहे. हा, ऍक्च्युली मोठी गोष्ट आहे. सो कॅम्पसाईट पूर्ण वेळ चालू आहे. इथे स्टाफ आहे, 2 माणसं आहेत, एक कपल आहे इथे जे सगळी देखरेख करतात. त्यामुळे 24 तास 12 महिने सुरू आहे. गेली 4 वर्ष, 1 महिना सोडता. मंथ वाईज इथे क्राऊड बदलतोय. म्हणजे आता आपण मे मध्ये होत, तर मेच्या अखेरीस काजवे, ज्यांना फायरफ्लाईज फेस्टिवल मध्ये इंटरेस्ट आहे ते आता इथे यायला लागतील काजवे बघायला. कारण की इकडे खालचं गाव कोणतं? पुरुषवाडी. सो पुरुषवाडीला भरपूर जण काजवे बघायला येतात. इनफॅक्ट पुरुषवाडीला पण जायची गरज नाही, आमच्या साईडच्या खालच्या साईडलाच भरपूर काजवे दिसतात. सो आता काजवे बघणारे बरेचसे जण येतील.
त्यानंतर पावसाळा सुरू झाला की इथले बरेचसे वॉटरफॉल्स ऍक्टिव्ह होतात. सो आपला भंडारदरा रिजन मधले वॉटरफॉल बघायला, त्यानंतर रंधा वॉटरफॉल बघायला आणि ओव्हरऑल पावसाळी टुरिझम, सो ते क्राऊड खूप मला वाटतं हा भाग एवढा फेमस आहे ना भंडारदरा साइड की गुजरात वरनं वगैरे गाड्या येतात पावसाळ्यात. गुजरातवरनं गाड्या पण येतात आणि आपल्याला सुरत पासून लोक येऊन राहिले तिथे. Yes. आय थिंक एक दोघांचे व्लॉग हा पण आहेत. व्हिडिओ पण आहेत. सो सुरत पासन, गुजरातच्या लोकांपासून, महाराष्ट्रातले पण खूप आउटस्कर्ट म्हणजे इथून लांब असलेल्या रिजन वरनं पण लोक आलेले. सप्टेंबर वगैरेच्या सीझनला ट्रेकर्स बरेच जण सोनकी वगैरे बघण्यापासून, एक हरिश्चंद्र गडला येणाऱ्यांचा सपोर्ट खूप चांगला राहिलाय कॅम्प साईटला, कारण की इकडनं खूप जवळ आहे बेस कॅम्प पाचनेचा. सो त्याच्यामुळे हरीशला जाणारे बरेच जण येतात. आणि मग थंडी अनुभवायला, इथली थंडी म्हणजे आज आता काय मे मध्ये ठाण्यात जेवढी मरणाची गरमी आहे, पण इथे आल्यावर अक्षरशः गारवा आहे. सो विंटर मध्ये तर इथे एकदम प्रॉपर थंडी लागते. म्हणजे मला कधी खरं सांगू तर मला कोकणातल्या थंडीचाच अनुभव होता, मला वाटायचे ती जास्त आहे, पण इथली थंडी त्याहूनही बेकार आहे. सो ती थंडी पण अनुभवायला बरेच क्लायंट जे स्पेशली त्या टाइमला येतात, नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन मध्ये ते अनुभवायला. पावसाळ्यात इथे जेव्हा ग्रीनरी होते तेव्हा एक सीझन आहे, नंतर थंडीत लोक येतात फिरायला जेव्हा बाहेर निघतात तेव्हा. हा जो उन्हाळ्यातला सीझन आहे हा अजून फेमस व्हायचा आहे. म्हणजे उन्हाळ्यात मुंबईत एवढा उकाडा आहे आणि इथे थंडगार आहे आणि इथे पूर्ण रात्र थंडगार असतं, वारा असतो. हे कदाचित आता हा व्हिडिओ बघून येतील लोक, तुला फोन यायला लागतील. आणि हा महिना फुल पॅक. प्रवीण आपला काम सोडून फोनवर बोलतोय. समर वेकेशन्स आहेत लहान मुलांचे, सो असं करता येईल आपल्याला. नाही नक्कीच, कारण की खूप खूप प्लेझेंट, संध्याकाळनंतर खूप प्लेझेंट आहे. कमिंग बॅक टू रिस्पॉन्स, एक सरप्राइझिंग गोष्ट आम्ही सेलिब्रेट सॉर्ट ऑफ केली की रिव्ह्यूज, गुगल रिव्ह्यूज 100च्या वरती क्रॉस झाले. सो 100च्या वरती प्लस 5 स्टार रिव्ह्यूज. सो ते इम्पॉर्टंट आहे. सो रेटिंग गुगलला 5 स्टार आहे आमची कॅम्पसाईटची, कॅम्प ऑन हिल्स. आणि 5 स्टार मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली, असं मला वाटतं. ऑर्गॅनिक अर्थात. लाईट कमी झालाय, आता वाढवूया आपण. पेंड्याने इन्स्टंट वाढतो पण उतरतो पण लवकर. हा तेच. सो ट्रेकिंगला म्हणजे मुंबई आणि पुण्यापासून जर हरिश्चंद्रगड करायचा असेल तर तो म्हणजे आपण पूर्वीच्या काळात ठीक आहे रात्रभर झोप नाही आणि ट्रेक करतो वगैरे. सो आता आपण ह्या पॉइंटला आलो आहोत की एवढे शरीराला त्रास नको, तर ह्या पॉइंटला कॅम्पसाईट छान आहे की आपलं बेस स्टेशन होईल. इथे येऊन एक दिवस राहिले आणि मग दिवसभराचा ट्रेक, की रात्रीची झोप झाली आणि मग सकाळी उठून गेलो ट्रेकला, दिवसभर फिरलो फ्रेश मध्ये आणि मग रिटर्न आलो किंवा घरी गेलो. सो ही जी शेकोटी लागली आहे त्याचा आता कोळसा पडतोय आणि त्याचं बार्बेक्यू बनणार आहे, त्यासाठी चाललंय. छान वारा आहे, थंडी आहे आणि आता आमचा प्लॅन आहे बार्बेक्यूचा. मोरचं घ्यायचं म्हणजे काय हे आपलं हायलाइट आहे. बरेच जण इकडे स्पेशली या सीझन मध्ये मोर पण स्पॉट करायला येतात. एकतर आपल्या इथे गावच्या साईडला जसं कोंबड्यांचा वगैरे आवाज येतो सकाळचा, इथे सकाळी मोरांचा आवाज येतो. आणि मोर दिसण्यापेक्षा मोराचा जो आवाज आहे सकाळचा तो कंटिन्युअस तो छान, म्हणजे तो पण एक तुम्हाला बॅकग्राऊंड ला चालू राहतो. या जागेत काय नाहीये. मी आज प्रवीणला गाडीत किस्सा सांगत होतो की मी रात्री 2 वाजता अचानक मिल्की वे बघितला उठून इथून. म्हणजे मिल्की वे ही अशी गोष्ट आहे की लोक त्यासाठी एखाद्या डोंगरावर जातात, अलार्म लावून उठतात आणि शोधतात कुठून डोंगराच्या मागून आलाय का. आणि हा असा सहज माझं लक्ष गेलं आणि असा बसच्या वरती असा मिल्की वे बघायला मिळाला. सो इथे मिल्की वे छान दिसतो. डिसेंबरमध्ये तो उल्कापात होतो ना 13-14 डिसेंबरला, काहीतरी फिक्स डेट्स आहेत. 13-14 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात उल्कापात होतो. तेव्हा इथे आम्ही बसून तासाला 25-30 तारे तुटताना बघितलेत. म्हणजे पोटभर बघायला मिळतं की असं होतं की ठीक आहे अजून 1 तास तुटणार आहेत पण आपण तृप्त झालो. सो आकाश दर्शन होतं, मिल्की वे, तुटणारे तारे आणि पावसाळा, हिरवळ, आसपासचे ट्रेक, हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाईचं बेस स्टेशन. त्याच्यानंतर एक डोंगरावरची जागा आहे, हिल टॉप जो आपला आहे, तिथनं दिसणारा निसर्ग, सूर्योदय, सूर्यास्त आणि उन्हाळ्यातली थंडी. सो हे एवढे सगळे पॉइंट ह्या कॅम्पसाईटला आहेत.
हा तू काहीतरी सांगत होतास. एक फॅमिली होती की ज्यांना म्हणजे आपल्या मुलांना कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स द्यायचा होता. सो आता आपल्याकडे कौलारू घर आणि म्हणजे प्रॉपर अकोमोडेशन आहे. त्यांनी तरी पण टेंटला इन्सिस्ट केलं आणि ते टेंट स्टे केला, जस्ट तो एक कॅम्पिंगचा फ्लेवर द्यायला. कोळसा पडलाय चांगला. आता आम्ही घेतो बार्बेक्यू. बार्बेक्यूला आमच्याकडे आहे चिकन आणि प्रवीणचं एक फेवरेट डिश आहे इथे बार्बेक्यूची. त्याने या ठाण्यातनं अननस आणले 2. सो ते आता लागतील इथे. अननस खास असतात, म्हणजे मस्त लागतात. हा, मस्त Actually, लागतात, ज्यांनी कोणी मस्त ट्राय नसेल केलं ना, अननस त्याला मीठ मसाला हा आणि बार्बेक्यूच्या ह्याच्यात चिकन विसराल. अननस एवढा भारी लागतो. इथे येऊन करायचंय तुम्हाला सगळं. कॅम्पसाईट वर सगळ्यांची आवडती पुरं आलेली आहेत. सो बऱ्याच दिवसांनी कॅम्पसाईटचा ब्लॉग होतोय आणि तिघं आलेली आहेत. सो आता इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्यांचा. रेडी? सांगा काय चाललंय सध्या, प्रेक्षकांना सांगा काय चाललंय सध्या, काय करता तुम्ही? काय नाही, घरीच आहे. भेटलोय. 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष. कसे आले येताना? आता बाईक वर. कोणाची बाईक? माझ्या पप्पांची होती. आधी सायकल घेऊन यायचे तुम्ही. हा सांगा काय काय करता? काय नाही, आता घरीच आहे. अक्षय घरीच आहे आता. मग घरांची कामे चालू आहेत, आमचे घरकुल आलेत, मग तेच चालू आहे आता. किती झाले? मी 10वीचे पेपर दिलेत. 10वीचे पेपर. पुष्कर मी 11वीचे पेपर दिले आता. दुरे मी 10वीचे पेपर दिले. कॅम्पसाईटवर पुरं आली आहेत, मोठी झाली आहेत. ती आली बाईक नाही. सो आधी सायकल घेऊन यायची, तो काळ होता. आणि बातमी अशी आहे की तिघांपैकी एकाकडे गर्लफ्रेंड पण आहे. आता ती कोणाकडे आहे हे ते कबूल नाही करत आहेत. म्हणजे हे प्रेक्षकांना नाही सांगायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रेक्षक ओळखतील कोणाकडे आहे. काय ओळखा? रोज येणार खेळायला? किती वाजता? 12. कुठं? तिकडे गाडी घेऊन गेलं तर बस घेऊन जाऊया बरोबर. कॅम्पसाईट वरचा डे 2 आमचा. डे 2 म्हणजे डेची सिरीज नाही आहे. आज चाललोय आम्ही. 2 दिवस मिळाले, म्हटलं चल पटकन जाऊन येऊ. आणि ही अशी आमची धावती भेट झाली कॅम्पसाईटला. खूप दिवसांनी आलो. आणि काल रात्रीचा जो व्हिडिओ होता, आमचा जो बाईट होता, त्यात छान थंडी आहे इथपर्यंत होता. त्याच्या पुढचा पार्ट काय झाला असेल? थंडी ऍक्च्युली जास्त वाटायला लागली. म्हणजे आम्ही विसरलेलो कॅम्पसाईटची थंडी आणि प्लॅन होता की रात्रभर इथेच थांबायचं. पण मग जसं जसं रात्र होत गेली, अक्षरशः आम्हाला जेवायला आत यायला लागलं, कारण की तिथे जेवणं पण जास्त थंडी वाढायला लागली. त्यामुळे आम्ही आत मूव झालो. संध्याकाळ थंड होती, नंतर थंडी वाजली, थंडी भरली की आम्ही शेकोटीशी बसलो बराच वेळ. आणि मग जेवायला गपचूप आतमध्ये आलो. म्हणजे बार्बेक्यू वगैरे इथे केलं. जी हायलाइट होती अननस जो आणलेला, अननस बार्बेक्यू, क्या बात आहे. मस्त. काय सॉलिड डिश आहे यार ती. म्हणजे तुम्ही केलं नसेल तर खरंच करा. अननस कापून त्याच्यावर मसाला आणि मीठ मसाला आणि तो बार्बेक्यू, म्हणजे तो थोडा असा रोस्ट झाला ना, तो कुक होतो थोडासा, मस्त लागतो. कमाल डिश आहे ती. आणि गोड गोड म्हणजे, आणि फ्रूट म्हणजे हेल्दी पण. येस, हेल्दी गोड. फक्त इथे मिळत नाहीत, राजूर भागात नाही मिळत. सो आम्ही ठाण्यात आणलेले. हा, अननस इथे थ्रू आउट द इयर मिळत नाही, आपल्या इथे सिटी मध्ये मिळतात. आणि तुझे फ्रेंड्स आले सकाळी, गँग. येस, मुलं मोठी झाली, उंच झाली आहेत आणि छान वाटलं भेटून त्यांना.
ऍक्च्युली जे लोकांनी ही कॅम्पसाईटची सिरीज फॉलो केली असेल त्यांना ते आठवतील केवढी होती. उन्हाळ्यात लोक थंड प्रदेशात जातात, तर प्रवीणची आताच एक ट्रिप झाली मस्त हो. थंड प्रदेशात बर्फात. काय सांगशील प्रवीण? ऍक्च्युली मे ची गरमी स्किप करायलाच मी ट्रिप प्लॅन केलेली, कझाकस्तानच केली कोइन्सिडेंटली. आणि प्लस लोकेशनचं ब्युटी ही आहे की एका ट्रिपमध्ये भरपूर व्हेरिएशन मिळतात. ऍक्च्युली ती ट्रिप माझ्या डोक्यात काश्मीर होती. काश्मीर बिकॉज ऑफ फ्लाईट फेअर मी स्किप केलं आणि थोडं मोनोटॉनस झालं असतं असं माझ्या डोक्यात होतं, कारण की कझाक बर्फाबरोबर बाकी गोष्टी पण ऑफर करत होतं आणि ते चांगलंच झालं ऍक्च्युली. माझी स्किप झाली कदाचित, नाही तर त्याच आठवड्यात प्रवीण तिथे असला असता हा. कझाकिस्तानच्या ऐवजी काश्मीर मध्ये पहलगामला कदाचित. पहलगामला नाही, पण पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग हे 3 गोष्टी होत्या डोक्यात. एका वीक मध्ये बसवल्या असतात, डे व्हॅरी झाले असते. ते आता परत देवावर असतं कोणत्या दिवशी कुठे असतं. जी सिटी आहे अल्माटी, ती खूपच युरोपियन वाईब देतं. म्हणजे आपल्याला वाटत नाही की कझाकस्तान जे नाव ऐकून एक परसेप्शन, जे लोकांनी व्हिडिओज नसतील बघितले, फोटोज नसतील बघितले, असं वाटतं की काहीतरी पाकिस्तान वगैरे सारखा इंडियासारखा देश आहे, पण अजिबात नाहीये. अल्माटीला गेल्यावर अल्माटी सिटीमध्ये तुम्हाला युरोपियन वाईब मिळतो, कारण की त्यांचं सिटीज डिझाईन एका युरोपियनने केलेली आहे. त्यामुळे भरपूर सारे पार्क्स आहेत. एस्पेशली मी मुलीबरोबर गेलेलो माझ्या 3.5 वर्षाच्या. सो ते पार्क्स मध्ये तिने एवढं एन्जॉय केलं. आणि ऍट द सेम टाइम हाफ अन आवर डिस्टन्सवर एक स्की डेस्टिनेशन, जिथे तुम्हाला स्नो दिसेल, गंडोला आहेत, म्हणजे तुम्हाला तो पण एक्सपिरियन्स मिळेल की गंडोलाने जायचा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर 4 ते 5 तासांवरती लेक्स आहेत, कॅन्डी लेक, कोलसाई लेक्स, कॅनियन आहेत. सो कॅनियन हा प्रकार आय थिंक US ला वगैरे आहे आणि अजून ठिकाणी असेल आय एम शुअर. पण तेच, सो मला कझाकस्तान ह्यासाठी आवडलं. एक तर तुम्हाला खर्च करताना पण जास्त विचार नाही करता येत, म्हणजे जे तुम्ही घरी येताना शॉपिंग कराल, तिथे चॉकलेट फॅक्टरी आहे, तिकडे वॉलनट्स खूप डिस्काउंटेड प्राइस मध्ये मिळतात. सो INR करन्सी स्ट्रॉंग असणं हे पण खूप रेअर होतं. बऱ्याचशा ठिकाणी जिथे आपण जातो तिथे करन्सी इंडियन व्हॅल्यू नेहमीच कमी असते, पण तिकडे जी टेंगे म्हणून करन्सी आहे ती इंडियाच्या अगेन्स्ट वीक आहे. सो तो एक आपल्याला बेनिफिट राहतो. सो ह्या सगळ्या ऍस्पेक्ट मध्ये छान झाला एक्सपिरियन्स, कारण की व्हेरिएशन एज अ सेड मस्त मिळाले. सो युरोप वाईब्स आहेत, प्लस तेवढा खर्च नाही होत आपला, अर्ध्या खर्चात आपण सहज करू शकतो. कझाकिस्तान असं नाव असलं तरी ते पाकिस्तान अफगाणिस्तान सारखं नाहीये, ते युरोप सारखं आहे. आणि युरोप एवढं महाग पण नाहीये. सो बरीच जण त्याला सस्ता युरोप म्हणतात, म्हणजे मी नाही म्हणत असं, पण स्वस्तात युरोप ट्रिपचा फ्लेवर मिळू शकेल. आणि प्रवीणने ज्या सांगितल्या इतर गोष्टी त्या सगळ्या. सो आपली रानवाटाची टूर आहे सप्टेंबर मध्ये, ज्याची बुकिंग सुरू झाली आहे. काही सीट्स भरल्या आहेत आणि सीट फुल व्हायच्या आत या लवकर बुक करा तुमची सीट. आणि ओव्हर एक्सप्लोर व्हायच्यात, हा कारण की मी एक नोटीस केलं की अजूनही कझाकस्तान तेवढं, म्हणजे तुम्ही कोण जास्त ऐकलेलं पण नसेल, पण मग ते जेव्हा ओव्हर टुरिझम होतो तिथे जाऊन पण तुम्हाला असेच आजूबाजूला सगळे आपलेच लोक दिसतात, तेव्हा मजा पण थोडी त्याच्या आधीच रॉ असतानाच अनुभवलेलं चांगलं. अल्माटी, मी कझाकिस्तान सांगायला घाबरतो आता, अल्माटी कझाकिस्तान असं सांगतो की ऍक्च्युअली कझाकिस्तान नावातच देश मोठा आहे दहशत, आणि खूप मोठा आहे देश. डेस्टिनेशन Yes, तसंच yes, yes. मेन आपण जे हब आहे तेच करतोय. सो कझाकचं प्रमोशन जास्त झालंय आता व्हिडिओ पेक्षा. बॅक टू कॅम्पसाईट. हा. सो कॅम्पसाईटला या. 4 मेला हा व्हिडिओ बनतोय आणि हा लगेच मी सॅटर्डेला टाकेन समजा. तर मे महिन्यात जर तुम्ही शोधताय की उन्हाने कंटाळा आला यार कुठे जायचं आणि खूप मोठी महागडी ट्रिप नको, एक शांत थंडगार रात्र हवी आहे, कॅम्पसाईट बुक करा. कॅम्पसाईट साठी प्रवीणचाच नंबर आहे, म्हणजे तुम्ही फोन केल्यावर प्रवीणच फोन उचलेला आणि तुम्हाला बाकीची माहिती देईल आणि कझाकिस्तानची माहिती मी देईन. ओके, सो 2 गोष्टींचं प्रमोशन झालेलं आहे पोट भरून. चांगलं. ठाण्यापासून थोडं पुढे आल्यावरती समृद्धी हायवे स्टार्ट होतोय. सो शहापूर पर्यंत एक फर्स्ट त्याचा इंटरचेंज आहे. नेक्स्ट इंटरचेंज जो आहे इगतपुरीचा, तिथूनच आपल्याला राईट आहे आणि तिथूनच चांगला सिनिक रूट पण चालू होतो, कारण की पहिलं तर बाहुली डॅम लागतो. बाहुली डॅमचे ते 2 वॉटरफॉल आहेत. त्यानंतर पुढे गेल्यावरती AMK ची पूर्ण रेंज दिसते, कमाल ती जबरदस्त दिसते. आणि जे आंबेवाडी म्हणून गाव आहे तिकडे मस्त पठार वगैरे आहे, तिकडनं एक छान रूट पडतो तो. आणि पावसाळ्यात तेच सगळे वॉटरफॉल एक्सप्लोर करत, रंधा वॉटरफॉल एक्सप्लोर करत इथपर्यंत येऊन ट्रिप जर्नी पण खूप छान होईल. कॅम्पसाईट सुरू आहे, खूप छान सुरू आहे आणि तुम्ही याची वाट बघते.
या पॉइंटवर थांबायला हरकत नाही आपल्याला. लोक म्हणतील हे कालपासून बोलतातच आहेत. हा प्रवीण तर आपला सेल्स वाला असल्यासारखा बोलतोय ऍक्च्युअली ना Direct तुझं ते कट कर हा.